चला, आज आपण भारताच्या राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाबद्दल बोलूया. हे एक असं खास न्यायालय आहे जे खास पर्यावरणाच्या रक्षणासाठीच बनवण्यात आलं आहे. आणि हे एकच वाक्य बघा सगळं काही सांगून जातं. हेच आपल्याला सांगतं की आजच्या काळात एक मजबूत आणि तज्ज्ञांच्या नेतृत्वात चालणारी पर्यावरण संस्था असणं किती किती महत्वाचं आहे. तर आपण हा विषय कसा समजून घेणार आहोत, आपण हे 5 टप्प्यांमध्ये पाहूया. आणि सुरुवात करूया या विशेष न्यायाधिकरणाच्या मूळ कल्पनेपासून. तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून आणि पाहूया की हे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण म्हणजे NGT जेव्हा स्थापन झालं तेव्हा ते इतकं खास का मानलं गेलं होतं. तर यामागचा विचार खूप सरळ आणि महत्वाचा होता. एक असा वॉचडॉग किंवा प्रहरी तयार करायचा ज्याला फक्त कायदा कळत नाही तर पर्यावरणाच्या प्रश्नांमागे असलेलं विज्ञान पण तितकंच चांगलं समजतं. आणि हे चित्रच बघा NGTची रचना किती छान दाखवतं. एका बाजूला आहेत कायदेशीर सदस्य म्हणजे कायदेशीर ताकद आणि दुसऱ्या बाजूला आहेत तज्ज्ञ सदस्य म्हणजे पर्यावरणाचे डोळे आणि कान. या दोन्हींचा एक परफेक्ट बॅलन्स साधण्याचा हा प्रयत्न होता. ठीक आहे, कल्पना तर खूप चांगली होती, पण आता दशक उलटून गेलंय. मग प्रत्यक्षात या प्रहरीची कामगिरी कशी राहिली आहे? असं नाहीये की काहीच झालं नाही. NGTने खरंच काही महत्वाचे विजय मिळवले आहेत. विशेषतः वाळू उत्खननाच्या प्रकरणांमध्ये त्यांनी खूप जलद कारवाई केली, नदी प्रदूषणाच्या बाबतीत कडक मानकं लागू केली आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी ठोस निर्देश दिले. पण एक वेगळं चित्रही समोर येतंय. 2020 ते 2023 दरम्यान झालेल्या एका तपासणीत एक धक्कादायक गोष्ट आढळली. ती म्हणजे पायाभूत सुविधा प्रकल्पांशी संबंधित प्रत्येक 5 प्रकरणांपैकी तब्बल 4 प्रकरणांमध्ये न्यायाधिकरणाचा निकाल विकासकांच्या बाजूने लागला. मग असं का होतंय? या ट्रेंडमागे नक्की काय आहे? जेव्हा आपण जरा बारकाईने पाहतो तेव्हा NGTच्या रचनेतली एक खूप मोठी उणीव आपल्या लक्षात येते. यातला महत्वाचा मुद्दा हा आहे की कायद्यानुसार कमीत कमी 10 ते 20 तज्ज्ञ सदस्य असणं बंधनकारक आहे. पण झालंय काय की ही पदं क्वचितच पूर्ण भरली गेली आहेत. आणि याचा परिणाम बेंचेसना अनेकदा तांत्रिक ज्ञानाशिवायच काम करावं लागते. म्हणजे जो या संस्थेचा आत्मा आहे ती तज्ज्ञताच अनेकदा गायब असते. आणि ही स्लाइड तर सगळं काही स्पष्ट करते. एका बाजूला बघा आपल्याला कोणत्या प्रकारची तज्ज्ञता हवी आहे. वैज्ञानिक, अर्थशास्त्रज्ञ, अभियंते, शहरी नियोजक. आणि दुसऱ्या बाजूला बघा प्रत्यक्षात तज्ज्ञ कुठून येतात? बहुतेक माजी प्रशासक किंवा भारतीय वनसेवेतील अधिकारी. म्हणजे जी विविधता हवी आहे आणि प्रत्यक्षातली परिस्थिती यात जमीन आसमानाचा फरक आहे. आणि ही तज्ञतेची कमतरता तर आहेच, पण त्यासोबतच आणखी एक मुद्दा समोर येतो जो थेट ह्या संस्थेच्या स्वातंत्र्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करतो. आकडेवारी बघितली तर हे आणखी स्पष्ट होतं. 2016 पासून जे 13 तज्ज्ञ सदस्य नेमले गेले त्यापैकी 9 जण कोण होते माहितीये? पर्यावरण मंत्रालयाचे माजी वरिष्ठ अधिकारी. आता इथेच खरी अडचण आहे. यामुळे थेट हितसंबंधांचा संघर्ष म्हणजेच कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट निर्माण होतो. म्हणजे बघा न्यायाधिकरणाचं काम ज्या सरकारी संस्थांच्या निर्णयांवर नजर ठेवण्याचं आहे त्याच संस्थांमध्ये पूर्वी काम केलेले लोक आता न्यायाधिकरणात बसले आहेत. मग निपक्षपातीपणा कसा राहणार? आणि हे सगळे मुद्दे हवामान बदलाच्या प्रचंड मोठ्या आव्हानासमोर आणखीनच गंभीर बनतात. आणि हाच आपल्या आजच्या चर्चेचा शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे. कारण बघा आजच्या काळात एका प्रभावी पर्यावरण प्रहरीला फक्त प्रदूषण थांबवून चालणार नाही. त्याला हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीच्या जोखमींचं मूल्यांकन करता आलं पाहिजे आणि त्यानुसार भविष्याचं नियोजनही करता आलं पाहिजे. मग यावर उपाय काय? भविष्यासाठी NGTला मजबूत कसं करायचं? तर 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. पहिलं, कायद्यानुसार सगळ्या रिक्त जागा भरणं ज्यात न्यायिक आणि तज्ज्ञ सदस्य दोन्ही आले. दुसरं, तज्ज्ञतेमध्ये विविधता आणणं. विज्ञान, अर्थशास्त्र, अभियांत्रिकी अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतून लोकांना घेणं. आणि तिसरं, या संस्थेची क्षमता वाढवणं जेणेकरून ते हवामान बदलासारख्या मोठ्या आव्हानांना तोंड देऊ शकतील. तर मग शेवटी आपल्यासमोर हाच कळीचा प्रश्न उभा राहतो. हवामान बदलाच्या या काळात जिथे तज्ञतेची दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे असा प्रहरी आपल्या पर्यावरणाचं भविष्य खरंच सुरक्षित करू शकेल का?